नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. आणि आता माझं चाललेलं आहे दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे. ऑर्डरला जायचं आहे म्हणून सगळं झटपट पटापट माझी सगळी कामं झालेली आहेत आणि फक्त जेवणाचं काम बाकी आहे. तर इथे मी चपात्या वगैरे म्हणजे सकाळी पण मी चपाती आणि चहाच केला होता नाश्त्याला, कारण का दुसरी भाजी वगैरे केली नव्हती. आयुष आज कॉलेजला गेलं नव्हतं ना, म्हणून चपातीचा आणि भाजीचा असा नाश्ता झालेला आहे. चहा चपातीचा नाश्ता झालेला आहे. आणि आता मी विचार केला की जेवणाची सुरुवात आपण चपातीचं पीठ समोरच आहे, तर सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेऊया. तर इथे माझं मस्तपैकी सगळ्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत. आणि ते काय झालं, मी इथे ना एका साईडला चहा ठेवलेला आणि ना मी बोलले की आता गॅस फास्ट केला की मी इथे समोरच आहे ना, तर एवढा काय चहा होतो जाणार नाही, मी समोर माझं लक्ष देईल. पण इथे चपाती शेकवताना इथे अलटी करताना माझा चहा आता ओतून गेला. एक तर इतका कंटाळा म्हणजे ना, मेन म्हणजे ना जेव्हा चहा दूध सांडतो ना, तेव्हा इतका खरंच कंटाळा येतो ना, ते साफ करण्यामध्ये इतका टाईम जातो आणि ते जे ह्याच्यावरती पडलेलं असतं ना शेगडीवरती, ते पुसायला जाम मला कंटाळा येतो. मला खूप राग येतो जेव्हा असं पडतं तेव्हा. पण काय माझ्याकडे आता ऑप्शन नव्हतं. मी बोलली पहिला एका साईडला होऊ दे. जेव्हा चपातीचा तवा मी खाली उतरवेल ना, तेव्हा सगळं साफ करून घेईन. इथे म्हणजे मस्तपैकी शेवटची चपाती झालेली आहे. आणि आता एका साईडला मी पहिला कुकर गरम करायला ठेवते. माझ्याकडे डाळ आणि म्हणजे डाळ भिजत घातलेली होती मी, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. मला आज बनवायचं होतं पालक. काल मी तुम्हाला दाखवलेलं ना की मी पालक आणलं होतं आणि साफ वगैरे करायचं होतं. साफ वगैरे करून मी कालच ठेवला होता, कारण का मला माहिती होतं जेव्हा मला ऑर्डरला जायचं असं ना, माझी खूप गडबड असते, त्यामुळे मला साफ वगैरे करता येणार नाही. तर मी ते मस्तपैकी पालक वगैरे कालच साफ करून ठेवलेलं आहे. इथे कुकर ठेवलेला आहे एका साईडला, याच्यामध्ये डाळ घालायचे. तोपर्यंत कुकर धुवून घेतलेलं ना, तर त्यातलं पाणी सुकेल असं गरज नव्हती. पण मी आले की तोपर्यंत मी ते कुकर गरम होईपर्यंत पहिला मी शेगडी पुसून घेते. खूप एकदम हे असतं ते शेगडी साफ करणं ना, जेव्हा चहापत्ती इतकी सगळीकडे होते ना, ते धड फडक्यामध्ये व्यवस्थित येत नाही आणि धड व्यवस्थित पुसली पण जात नाही. 2-3 वेळा जेव्हा ओला व्यवस्थित कपडा करून 2-3 वेळा पुसणार ना, तेव्हा ती सगळी साफ होते. तर इथे मी चहा एवढ्यासाठीच, आमचा चहा वगैरे झालेला आहे, पण मी चहा एवढ्यासाठीच ठेवलेला होता की माझ्याकडे फॅन रिपेरिंगसाठी ना, ते एक रिपेरिंगवाले असतात ना, इलेक्ट्रिशियन आला होता. त्याच्यासाठी मी चहा ठेवला होता. तर मी की चला त्याच्यावर थोडा ना मी आणि मनोहर पण घेईल, म्हणून मी तो चहा ठेवला होता. तर इथे ना चहा माझा अर्धाच उकळलेला, तर थोडासा उकळायचा अजून बाकी होता. तोपर्यंत इथे ना मी पालकची तयारी करते. तिथे हा बघा, हा पालक आणि खूप म्हणजे ही 20 रुपयाची जोडी होती आणि खूप सारी होती की म्हणजे 2 वेळा पालक होईल ना इतका होता. ह्यातला मी अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा परत मी तसंच ठेवून देईल. आणि त्याच्यानंतर ना मी इथे मला जे जे लागणार आहे ना, तर पालकमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे वगैरे टाकणार आहे, ते काढून मी ठेवलेले आहेत. आणि हे बघा, माझा हा बेडरूमचा फॅन आहे आणि खूप आवाज करत होता, त्याचं बेरिंग गेलेली. तर ते फटाफट हे आणि जे रिपेरिंग करतात ते आले होते ह्याच्यातून, कंपनीतून आले होते. तर हा माझा बेडरूमचा फॅन आता झालेला आहे तो, तर ते आता लावून देत आहेत. आणि त्याच दरम्यान मी चहा ओतत होती ना, तर मनोहरला बोलली की चहा देऊ का त्यांना आता. तर तेच मी चहा ओतता थांबलेली आहे, कारण का मनोहर बोलला की थांब, इतक्यात देऊ नकोस, कारण की आता ते काम लावल्याशिवाय वगैरे चहा कसं घेणार, तोपर्यंत थंड होईल ना. म्हणून मी हा चहा ना तसाच बाजूला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर ना माझं इथे पालक मी एका साईडला भिजत वगैरे म्हणजे पाण्यात ठेवला होता. 2 वेळा तो चांगला पाण्यातून मी म्हणजे धुवून घेतला होता. तर इथे मी ना हे शेंगदाणे पाण्यात ठेवले होते थोडेसे. आणि आता ते डाळ घातलेली आहे आधी, जी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घातलेली ना, ती घातलेली आहे. शेंगदाणे घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी आता एक टोमॅटो घालणार आहे आणि एक कांदा घालणार आहे. तर मी हे सगळं घातल्याच्या नंतरच मस्तपैकी छान तोपर्यंत माझी भाजी सगळी माती वगैरे असते ना, ती निघून जाईल, म्हणून मी एका साईडला भाजी ती पाण्यात ठेवलेली आहे. इथे कांदा वगैरे पण मी घातलेला आहे. एकच छोटासा कांदा घातलेला आहे, कारण का ते शिजलं ना की कांदा टोमॅटो सगळं गरगाट होऊन जाते, कारण का डाळच इतकी गरगरीत होते ना. आणि माझ्या घरामध्ये मोस्ट ऑफ तशी, आणि डाळ राहिली ना की मग कोण खायला मागत नाही. म्हणजे ते पाणी आणि पालक सगळं वेगळं होतं आणि डाळ सगळी वेगळी होते. म्हणून मी ना मस्तपैकी पहिला छान असं कुकरला थोडा टाईम डाळ अशी चांगली अर्धी शिजवलेली आहे. म्हणजे फटाफट 3-4 शिट्ट्या काढल्या ना की सगळं डाळ पालक वगैरे छान शिजली जाते. तर इथे मस्तपैकी बघा, बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि खूप पालक दिला होता ना, त्याच्यामुळे ना माझं 2 टाईमचं
पालकच होणार आहे आणि पालकशिवाय ना जेव्हा मी पालक आणते तेव्हा दाल पालकच माझ्याकडे बनली जाते. तर इथे ना नुसतं पालक आणि बटाटा पण मनोहरला आवडतो. पण मी ना आता मी आले की मला कामाला पण जायचं आहे, त्यामुळे ना पहिले दाल पालकच बनवते. तर मनोहरला मी बोलली, मी फक्त दाल पालक आणि राईस बनवणार आहे, त्याच्याबरोबरच तुम्ही चपाती खा. तर बोलतो की ना आता तू मूग मटकी एवढी मोड आणायला ठेवलेली आहेस, भिजत घातलेली आहे आणि ते काय तसंच ठेवणार आहेस का? परत उद्या आहे बुधवार, त्यामुळे थोडीशी ना तू मुगाची भाजी बनव आणि बाकीचे मूग आहे त्याचा सलाड वगैरे बनवता येईल. तर आता बघा इथे माझं ना मी आता परत चहा होत्याचं काम केलं आहे. त्यांना त्या इलेक्ट्रिशियन जे आले होते त्यांना चहा दिला आणि आता इथे थोडा थोडा मनोहर आणि माझ्यासाठी चहा. तर इथे मस्तपैकी मी चहा वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर ना माझी मैत्रीण आली होती, जी इथेच माझ्याच बिल्डिंगमध्ये सारिका, तुम्हाला माहिती असेल, खूप वेळा तिला ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे. तर ती ना दहीसरवरून खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेली आणि तिच्या मुलीचा आज पहिला पेपर 12वीचा ना, तर ती तिला सोडायला गेलेली. तिकडनं खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेली. जेव्हा मी भाजी चिरली ना अशी त्याचं देठं काढली, इतका सुगंध मस्त येत होता ना चवळीचा, तर मी परत त्या पिशवीतून पण त्याचा वास घेत होती. इतका मस्त सुगंध येत होता. तर ती ह्याच बिल्डिंगमध्ये 4थ्या माळ्यावर राहते. तर तिने जाता जाता मला एक जुडी देऊन गेलेली. तर त्याच्यानंतर ना मी ती मस्तपैकी तिची देठं वगैरे कापली आणि बाकी मी फ्रीजमध्ये ठेवली दिली आहे, कारण का ऑलरेडी मी पालक बनवलेला आहे ना, त्याच्यासाठी मी परत आता चवळी बनवू शकत नाही. तर इथे वेगळं तुम्ही फक्त अर्धीच मी मटकी घातलेली नाही, सॉरी मूग घातलेले आहेत. मटकी मी मोडाला तसेच ठेवलेले आहेत. जेवढी लवकर मुगाला मोड येतात ना तेवढ्या लवकर ना मटकीला मोड येत नाही, म्हणून मी आज ना मस्तपैकी फक्त मुगाचीच भाजी बनवणार आहे आणि अर्धे मूग ठेवलेले आहेत. तिला मस्तपैकी मोड आले ना की त्याच्यामध्ये ना मी माझ्याकडे मका आहे, तर ते मक्याचे दाणे आहेत ते आणि मूग आणि शेंगदाणे असतात ना, त्याचा मी नंतर केव्हा तरी उद्या परवा सलाड बनवेल. तो पण ते मोड अजून थोडेसे मोठे होतील आणि ते अजून माझ्याकडे मटकीसुद्धा मोड आलेली आहे. तर इथे ना आता मी मस्तपैकी भाजीला फोडणी घालून घेते, तोपर्यंत माझी एका साईडला पालक शिजून होईल. तर इथे फक्त साधी साधी आपली मी काय वाटण वगैरे ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे, म्हणजे ओली उसळ नाही बनवणार आहे, सुकी उसळ बनवणार आहे. त्याच्यासाठी ना इथे मी सुरुवातीलाच राई, जिरा, कांदा, टोमॅटो घातलेला आहे, छान तेलावरती परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुके मसाले घातले आहेत, म्हणजे फक्त घरगुती तिखट मसाला असतो तो आणि हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर तो पण मसाला परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट माझ्याकडे बनवलेली होती घरात ना, ती घातलेली आहे आणि ती पण छान तेलात परतून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मूग आणि एकच फक्त बटाटा घातलेला आहे आणि तो छान असा तेलात मी एकदा परत परतून घेणार आहे. तर तुम्हाला इथे दाखवते की बघा डाळ पूर्ण माझी अशी गरगट एकदम शिजलेली आहे, म्हणजे कोण कोण ह्याला ना पालकचा गरगटसुद्धा बोलतात, पण आमच्याकडे दाल पालकच बोलतात, पालकचा गरगट वगैरे बोलत नाही. तर इथे छान मस्तपैकी पालक एका साईडला शिजलेला आहे, त्याला मी आता फोडणी घालेल. पहिला पूर्ण भाजीची मी इथे प्रोसेस करून घेते, जेणेकरून म्हणजे माझं मीठ वगैरे टाकले की नाही टाकले असं विसरायला नको, म्हणून मी मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आता आणि दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट करून आता इथे मी पालकला फोडणी देते. त्याच्यासाठी टोप ठेवलेला आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर परत ह्याच्यामध्ये राई जिरा घातलेला आहे आणि भरपूर सारी लसूण घातलेली आहे, कारण का दाल पालक जेव्हा बनवतो त्याला ना मस्तपैकी खूप सारी लसणाची फोडणी दिली ना तर एक नंबर, इतका मस्त त्या पालकला टेस्ट येते ना की खूप, म्हणजे चपातीबरोबर किंवा नुसतं भाकरीबरोबर किंवा आम्ही अशीच खातो, फक्त दाल पालक एकच बनवतो आणि त्याच्याबरोबर चपाती आणि भाकरी होऊन जाते. तर इथे लसूण भरपूर घातलेली आहे आणि 4 ते 5 अशा छोट्या मिरच्या आहेत ना, त्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत. याच्यामध्ये फक्त हळद घातलेली आहे, ऑलरेडी 4-5 मिरच्या आहेत म्हणून मी तिखटवाला मी केव्हाच बनवत नाही, मी हळदीवरचंच बनवते मिरच्या घालून. इतकी छान लागते ना, आमच्या घरात ही खूप फेवरेट आहे, म्हणजे मस्त खूप आवडीने खातात आणि मुलांची पण कटकट नसते की दाल पालक कशाला बनवली वगैरे. जेव्हा पण दाल पालक बनवते ना मुलं आवडीने खातात, असं ते नको बनवू असं बोलतच नाही. तर माझं मस्तपैकी सगळं जेवण झालेलं आहे आणि मला आता ऑर्डरला निघायचं आहे ना, पण त्याच्या अगोदर मी सगळं चेक करत होती की मला काय काय पाहिजे आहे, आज काय काय ऑर्डरमध्ये घेऊन जायचं आणि कोणाकोणाची काय काय, त्याच्या हिशोबाने सगळी बॅग मी भरलेली असते. आज वॅक्सिंगची ऑर्डर नव्हती म्हणून मी वॅक्सिंगची बॅग, ज्याच्यामध्ये वॅक्स वगैरे ठेवले ना, ती बॅग घेऊन जायचं नव्हतं, फक्त फेशियल कलर वगैरेच होतं आणि थ्रेडिंग वगैरे. त्याच्या हिशोबाने मी बॅग सगळी तयार केली आणि ना खूप दिवस झालेलं माझी ना पायाची नेल पेंट आहे ना, हे बघा इतकी सगळी म्हणजे ना सगळी अर्धी झालेली आहे आणि त्यामुळे ना पाय इतके खराब दिसत होते ना. ऑलरेडी माझे पाय इतके सुंदर आहेत, बघितलेत ना किती छान आहेत, गोरे गोरे पान एकदम खूप म्हणजे ना मी उन्हातून अशी जाते ना, त्याच्यामुळे ना पाय इतके म्हणजे फक्त ते पायाचा पंजा आहे ना इतका काळा कुट्ट झालेला आहे आणि त्यामध्ये ती डार्क नेल पेंट आणि ती पण गेलेली आहे ना,
त्यामुळे मला नेलपेंट लावायला खूप आवडते. पण मी पायाला खूप जास्त वेळ नेलपेंट लावत नाही, कारण का माझे तेच पाय असे थोडेसे काळे वगैरे दिसतात. मी खूप कमी लावते पायाला नेलपेंट. मला नेलपेंट हाताच्या नखानं लावायला खूप आवडते, पण मी ते पण केव्हा केव्हा लावते, कारण का ती अर्धी झाली ना, निघाली की मला ना आवडत नाही. ती एकदम बेकार दिसतात, ते बरोबर दिसत नाही. त्यासाठी ना केव्हापासून 2-3 दिवस झाले काढायचे आहेत, नखं कापायची आहेत, पण ते मला होतच नाही. मी नेहमी शुक्रवारची वाट बघत असते, पण शुक्रवार माझा असाच निघून जातो. काही ना काहीतरी असतंच, ते कापायचेच राहतात. तर ते मस्तपैकी हाताचे आणि पायाचे पण नखांची ना नेलपेंट काढून घेतलेली आहे. केव्हा तरी मी ना नक्की दाखवेल की मी पेडिक्युअर वगैरे कसं करते, आणि माझं पेडिक्युअर खूप छान असतं. असं मी स्वतःची कौतुक करत नाही आहे, माझे क्लायंट लोकं पण मला बोलतात. तर मी ना तुम्हाला केव्हा तरी दाखवेल की मी पेडिक्युअर कसं करते क्लायंटचं वगैरे, किंवा मी स्वतःवरती पण करून दाखवेल. आणि ते पण असं करून दाखवेल की तुमच्याकडे सगळेच वस्तू असते, माझ्याकडे आहेत. माझ्याकडे पेडिक्युअरच्या हिशोबाने क्लायंटला करायचं त्याच्या हिशोबाने माझ्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. आता तुमच्याकडे नसतील ना, त्याच्या हिशोबाने मी करून दाखवेल. इथे मिताली पण मी बसली म्हणून तिने पण नेलपेंट काढून घेतलेली आहे. मस्तपैकी आता मी जेवण वगैरे ऑर्डरला निघून जाणार आहे, कारण का दुपारी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 वाजता निघायचं होतं. मला कांदिवलीला 2 वाजता पोचायचं होतं. आणि आता मी ना मस्तपैकी जाऊन आलेली आहे, आणि मितालीने मस्त नाश्त्यासाठी व्हाईट पास्ता बनवलेला. मला स्टिक्की नाही झाला पाहिजे. खा रे खा. अगे मला नको दाखव मम्मी, काय खायचं आहे मला. असं जरासं खाऊन दाखव, बाकी जरासं असं खा. चल टेस्ट करून दाखव बहिणीने कसं बनवलं. मितूने केलेलं आहे, मितूने. गरज नाही जास्त. आणि आयुष खाणार आहे. फालतू रिॲक्शन देते. टेस्ट करून बघते. गरम आहे पण टेस्ट कळत नाही आहे. तू सांग गं. मला खाऊ तर दे. खा मग. मीच बनवलेलं मीच सांग. हां सांग. म्हणजे आता मीठ काय कमी आहे. कमी आहे काय जास्त आहे ते सांग फक्त. मीठ कमी आहे. मला नाही. मीठ कमी आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, मीठ वगैरे मस्त झालं. तुला मेवणे सांगतात. बा आला. ह्याला खायचं नव्हतं, हा पण आला खायला. इथे आम्ही मस्तपैकी पास्त्याचा नाश्ता वगैरे केला. मनोहरला मोस्ट ऑफ ना पास्ता मॅगी वगैरे आवडत नाही, पण तो इथे थोडंसं टेस्ट करायला आला होता. तेच तो बोललेला की मला खायचं नाही आहे, म्हणून त्याला बोलले की तुला खायचं नव्हतं मग आलास कसं. पण तो मला टेस्ट करायचं आहे मला की कसं पास्ता कसं लागतो म्हणून. तो त्याने पास्ता कधी खातच नाही. तो त्याच्यानंतर ना नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी इथे ना फक्त आता संध्याकाळसाठी ते ह्याचं झुणका बनवणार आहे. सुका झुणका असतो ना, तो बनवणार आहे, आणि भाकरी बनवणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त थोडासाच पाणी घालायचं असतं, पण चांगलं तेलामध्ये ना छान असं पीठ याचं चण्याचं पीठ आहे ना, तो छान असं भाजून घ्यायचं, आणि असं मस्तपैकी थोडं पाणी घालून ना असं सुटसुटीत एकदम मस्त झुणका तयार करायचं असतं. ह्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची, म्हणजे इतकं एक नंबर ना. त्याच्यामध्ये लसूण वगैरे अशी घालायची गरज नाही आहे. मी घालत नाही, फक्त मी कांदा मिरचीवरतीच बनवते. आणि पण ह्याला ना खमंग मस्त भरपूर जरा तेल थोडंसं जास्त लागतं, आणि मस्त असं खमंग भाजून घ्यायचं. थोडं पाणी शिंपडून माझं झुणका छान तयार करायचा, आणि मस्तपैकी त्याच्यावरती ना हिरवीगार मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची. त्याची पण टेस्ट एक वेगळीच येते. झुणका तयार झालेला आहे, आणि आता मस्तपैकी तांदळाच्या गरमागरम भाकऱ्या. चला तर माझं मस्तपैकी आता रात्रीचं जेवणसुद्धा झालेलं आहे, आणि आता मी मस्तपैकी जेवण वगैरे करणार, आणि जेवणामध्ये तुम्हाला दाखवते की काय काय आहे. मस्त छान टम्म माझ्या भाकऱ्यासुद्धा मस्त छान फुगलेल्या आहेत ना, म्हणजे ह्याचा अर्थ की सगळ्यांना भूक लागलेली आहे. खूप टाईम झालेला आहे नाश्ता करूनसुद्धा. चला इथे मस्तपैकी भाकऱ्या वगैरे झालेल्या, झुणका झालेला आहे. तर इथे ना मी काही ठेचा वगैरे बनवलेला नाही आहे, कारण माझ्याकडे ना लसूण आणि खोबऱ्याची चटणी होती, ती घेतलेली आहे बरोबर. चला तर इथे टेस्ट करून पहिलं सांगते की झुणका कसा झालेला आहे. झुणक्यात तेल आणि मीठ आणि मिरची वगैरे असेल ना, तर झुणका एक नंबरच होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर बाय बोलते, आणि ब्लॉग इथेच थांबवते. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.